हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी अमोल गायकवाड आणि आपण अभ्यासतोय इयत्ता 12वी अर्थशास्त्र, प्रकरण नंबर 9, भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार. मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण वित्त म्हणजे काय, वित्ताचे वर्गीकरण, तसंच वित्तीय बाजारपेठ म्हणजे काय आणि काही वित्तीय साधने यांचा अभ्यास केला होता. झालेल्या भागाची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही परत एकदा ते भाग बघू शकता. तसंच या भागामध्ये आपण वित्तीय बाजारपेठेतील नाणे बाजार म्हणजे काय आणि भारतीय रिझर्व्ह बँक या बँकेबद्दल आणि तिच्या कार्यांबद्दल माहिती घेणार आहोत. तसंच आत्तापर्यंत जो काही भाग शिकवून झाला आहे या सर्व भागाच्या प्लेलिस्टची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तुम्हाला जर जुने झालेले भाग अभ्यासायचे असतील तर ते तुम्ही तिथून अभ्यासू शकता. चला सुरू करूया आपण आजच्या मुद्द्याला. छोट्याशा रिकॅपनी मुद्दा आहे वित्तीय बाजारपेठ. वित्तीय बाजारपेठ म्हणजे काय? तर अशी बाजारपेठ ज्यामध्ये रोखे म्हणजेच बॉन्ड्स किंवा समभाग म्हणजे शेअर्स, व्युत्पन्न म्हणजे डेरिव्हेटिव्ह्ज, सरकारी रोखे किंवा विदेशी चलन अशा आर्थिक मालमत्तांची खरेदी विक्री केली जाते. अशा बाजाराला आपण वित्तीय बाजारपेठ असं म्हटलं होतं. आणि मग हे जे रोखे आहेत किंवा शेअर्स आहेत किंवा सरकारी रोखे आहेत, डेरिव्हेटिव्ह्ज आहेत, हे कशाच्या माध्यमातून खरेदी विक्री केले जातात? तर बँका, बिगर वित्तीय संस्था, वटणावळ गृहे, दलाल, म्युच्युअल फंड्स यांच्या माध्यमातून हे जे रोखे आहेत, शेअर्स आहेत, हे खरेदी विक्री केले जातात. आणि मग या वित्तीय बाजारपेठेचे दोन प्रमुख प्रकार पण आपण बघितले होते, ज्याच्यामध्ये पहिला होता नाणे बाजार आणि दुसरा होता भांडवल बाजार. आता या प्रकारापैकी आज आपण नाणे बाजार या प्रकाराला सुरुवात करणार आहोत आणि त्याच्यामधील अनेक घटक आपण विस्तृतपणे अभ्यासणार आहोत. चला सुरू करूया. पहिला मुद्दा भारतातील नाणे बाजार, मनी मार्केट इन इंडिया. मनी मार्केट किंवा नाणे बाजार म्हणजे काय? तर नाणे बाजार म्हणजे अल्प मुदतीची कर्जे देणे व घेणे होय. म्हणजे ज्या वेळेस व्यक्ती, उद्योग किंवा सरकारला कमी कालावधीसाठी पैशाची गरज लागते त्यावेळेस या बाजारातून त्यांची ही पैशाची गरज भागवली जाते. 1 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी जेव्हा पैशाची गरज भागवली जाते त्या बाजाराला आपण नाणे बाजार असं म्हणत असतो. हा सदृश्य पैशाचा किंवा प्रति पैशाचा बाजार असतो, ज्यामध्ये अल्पकालीन साधने म्हणजे काय तर व्यापारी हुंड्या किंवा सरकारी रोखे, वचनपत्रे यांचा समावेश होतो. म्हणजे या बाजारामध्ये प्रति पैशाचा व्यवहार केला जातो, म्हणजेच आर्थिक मालमत्ता विकल्या जातात. थोडक्यामध्ये रोखे किंवा शेअर्स किंवा सरकारी रोखे, परकीय चलन यांची विक्री करून पैशाची उभारणी केली जाते, निधीची उभारणी केली जाते. आणि हे किती वर्षासाठी चालतं तर 1 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी या नाणे बाजारामध्ये अशा स्वरूपाची कर्ज दिली जातात किंवा घेतली जातात. आणि हे जे साधनं आहेत ही अत्यंत तरल, कमी जोखमीची व 1 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी मुदतीत परिपक्वता असणारी व सहज विक्रीयोग्य असतात. ही जी रोखे आहेत हे देऊन आपण सहज पैसे प्राप्त करू शकतो. त्यामुळे ही साधनं तरल आहेत. तरल म्हणजे यांच्यामध्ये लिक्विडिटी जास्त आहे, सहज त्यांचं पैशात रूपांतर करता येतं. 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी ही बाजारपेठ चालत असल्यामुळे याच्यामध्ये जोखीम कमी असते. तसंच रोख्यांच्या बदल्यात किंवा सरकारी रोख्यांच्या बदल्यात, समभागाच्या बदल्यामध्ये पैसे दिलेले असतात. त्यामुळे हे पैसे मिळण्याची शाश्वती पण जास्त असते आणि त्यामुळे जोखीम कमी असल्यामुळे या बाजारपेठेमध्ये व्यवहार जास्त प्रमाणात चालतात. पुढचा मुद्दा आहे भारतातील नाणे बाजाराची संरचना. ज्या वेळेस आपण भारतामधल्या नाणे बाजाराचा विचार करतो तेव्हा हा बाजार 2 प्रमुख क्षेत्रामध्ये विभागलेला दिसतो. एक आहे संघटित क्षेत्र आणि दुसरं आहे असंघटित क्षेत्र. संघटित क्षेत्रामध्ये 5 मुख्य अशा संस्था दिसतात, ज्याच्यातील पहिली आहे भारतीय रिझर्व्ह बँक, नंतर आहेत व्यापारी बँका, सहकारी बँका,
विकास वित्तीय संस्था, भारतीय सवलत व वित्तीय गृहे या 5 संस्थांचा समावेश संघटित क्षेत्रामध्ये होतो. तर असंघटित क्षेत्रामध्ये स्थानिक बँकर्स, सावकार तसंच अनियंत्रित बिगर बँक वित्त मध्यस्थ संस्था यांचा समावेश होतो. या 2 प्रमुख क्षेत्रामध्ये आपला जो नाणे बाजार आहे तो विभागलेला दिसतो. भारतातील नाणे बाजाराचं केंद्र मुंबई, दिल्ली व कोलकाता या शहरामध्ये एकवटलेलं दिसतं. परंतु त्यामध्ये मुंबई हे एकमेव प्रभावी बाजाराचं केंद्र आहे. म्हणजे भारतातील सर्व भागातून पैसा हा मुंबईमध्ये एकवटलेला दिसतो. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे हे याचमुळे सांगितलं जातं. आणि मग आपल्याला एक तक्ता दिलेला आहे जो की आत्ता स्क्रीनवरती दिसतोय की ज्याच्यामध्ये संघटित क्षेत्र आणि असंघटित क्षेत्र आणि त्याच्यामधल्या ज्या संस्था आहेत त्यांची माहिती दिली आहे. आपण एक एक करून या सर्व क्षेत्रांची माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम आपण म्हणजेच भारतातील संघटित क्षेत्रांची माहिती घेणार आहोत. भारतातील संघटित क्षेत्रामध्ये 5 संस्था आहेत ज्या आपण आत्ताच बघितल्या, जसं की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे, व्यापारी बँका आहेत किंवा सहकारी बँका आहेत, विकास वित्तीय संस्था आहेत, भारतीय सवलत व वित्तीय गृहे आहेत. या सर्वांचाच आपण एक एक करून अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम जी पहिली संस्था आहे ती आहे भारतीय रिझर्व्ह बँक. भारतीय रिझर्व्ह बँक ही भारताची मध्यवर्ती बँक आहे. मध्यवर्ती बँक म्हणजे ही शिखर संस्था आहे. सर्व व्यापारी बँकांपेक्षा ही प्रमुख अशी संस्था आहे. मध्यवर्ती बँकेकडे चलन निर्मितीचे मक्तेदारी असते. म्हणजे काय तर भारतात जर का कोणी चलन छापत असेल, पैसा छापत असेल तर त्याचा एकाधिकार हा केवळ आणि केवळ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, भारतीय रिझर्व्ह बँक याच बँकेला आहे. आणि म्हणून ही भारताची मध्यवर्ती बँक आहे जिच्यावरती भारताचं आर्थिक स्थैर्य राखणं ही सर्वात महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. आणि मग ही मध्यवर्ती बँक कशी स्थापन झाली तर हिल्टन यंग आयोगाच्या शिफारशीनुसार या मध्यवर्ती बँकेची स्थापना भारतात झाली आहे. भारतामध्ये स्वातंत्र्य काळापूर्वी म्हणजे भारत स्वतंत्र होण्यापूर्वीच 1 एप्रिल 1935 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. ही कायदेशीर संस्था आहे म्हणजे कायद्याने या बँकेची स्थापना करण्यात आली आहे. यानंतर जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस 1 जानेवारी 1949 रोजी हिचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. कारण ज्या वेळेस मध्यवर्ती बँकेची स्थापना झाली होती, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली होती, तेव्हा ही खाजगी भागधारक म्हणून काम करत होती. आता मात्र 1 जानेवारी 1949 पासून ती राष्ट्रीयकृत बँक आहे. म्हणजेच 1 जानेवारी 1949 पासून तिचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. याचा अर्थ ती आता राष्ट्राची बँक झाली आहे. आणि मग या मध्यवर्ती बँकेच्या 2 व्याख्या पुस्तकात दिलेल्या आहेत. एक एक करून आपण अभ्यासूया. व्याख्या 1 नंबर आहे डॉक्टर M.H. डिकॉक. ते असं म्हणतात की मध्यवर्ती बँक ही देशाची मुद्रा व बँकिंग संरचनेची शिखर संस्था असते. मुद्रा म्हणजे पैशाचे व्यवहार करणारे आणि बँकिंग म्हणजे बँकांची बँक, सर्वात उच्च अशी बँक म्हणजे मध्यवर्ती बँक, असं त्यांनी आपल्या व्याख्येमध्ये मध्यवर्ती बँकेची संकल्पना स्पष्ट केली आहे. दुसरी व्याख्या आहे प्राध्यापक W.A. शॉ यांची. ते आपल्या व्याख्येत असं म्हणतात की अर्थव्यवस्थेतील पतपुरवठ्यावर नियंत्रण ठेवणारी बँक म्हणजे मध्यवर्ती बँक होय. व्यापारी बँका जो पतपुरवठा निर्माण करत असतात, प्रतिपैसा निर्माण करत असतात, याच्यामुळे देशाचं आर्थिक स्थैर्य थोडंसं डगमगू शकतं. आणि म्हणून पतनिर्मितीवरती नियंत्रण ठेवणारी बँक म्हणजे मध्यवर्ती बँक असं यांनी सांगितलेलं आहे. यावरून आपल्याला मध्यवर्ती बँक काम तरी काय करते असे प्रश्न पडतात. आणि म्हणून पुढचा जो मुद्दा आहे तो आपण अभ्यासणार आहोत. भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्ये. म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँक, भारताची मध्यवर्ती बँक काय काय काम करते तर त्यातलं सर्वात पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं काम आहे चलनी नोटांची निर्मिती करणारी बँक.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही 1 रुपयाची नोट आणि सर्व प्रकारची नाणी न छापता, म्हणजे या दोन गोष्टी ते छापत नाहीत, याच्याऐवजी 2 रुपयाची नोट याच्यापासून 2000 रुपयाच्या नोटेपर्यंत सर्व नोटा या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून छापल्या जातात. चलन निर्मितीचा एकाधिकार मध्यवर्ती बँकेला आहे. याच्यामुळे चलनाची विश्वासार्हता राहते आणि चलनामध्ये एकजिन्सीपणा किंवा एकसारखेपणा असल्याचं आपल्याला दिसतं. यामध्ये ज्यावेळेस रिझर्व्ह बँकेचा सुरुवातीचा काळ होता त्यावेळेस जेवढ्या किमतीचं सोनं रिझर्व्ह बँकेमध्ये राखीव आहे तेवढ्याच किमतीच्या नोटा छापण्याचा अधिकार रिझर्व्ह बँकेला होता. परंतु 1957च्या किमान राखीव प्रणालीनुसार आता रिझर्व्ह बँकेला राखीव किमतीच्या आधारावरती कितीही किमतीच्या नोटा छापण्याचा अधिकार आहे. म्हणजे सध्या असं बघितलं तर हा जो राखीव निधी आहे तो 200 कोटी रुपये इतका आहे. म्हणजे रिझर्व्ह बँकेकडे आता 200 कोटी रुपये इतका रिझर्व्ह साठा आहे, राखीव निधी आहे. आणि याच्यामधला सुद्धा 115 कोटी हा सोन्याच्या स्वरूपात आहे, तर 85 कोटी रुपये हे परकीय चलनाच्या स्वरूपात राखीव ठेवलेले आहेत. आणि या राखीव निधीच्या आधारावरती आता रिझर्व्ह बँक कितीही प्रमाणात पैसे छापण्याचा अधिकार स्वतःजवळ ठेवते. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. 2 नंबर, दुसरं महत्त्वाचं कार्य आहे सरकारची बँक. सरकारची बँक म्हणून रिझर्व्ह बँकेला काही कामं करावी लागतात. यामध्ये सरकारची बँक म्हणून काम करणं, सरकारची सल्लागार म्हणून काम करणं आणि सरकारचा प्रतिनिधी म्हणून काम करणं या कार्यांचा समावेश होतो. की आता बघा, जेव्हा सरकारची बँक म्हणून रिझर्व्ह बँक काम करत असते तेव्हा सरकारी निधीचा येणी स्वीकारणं आणि सरकारला निधी देणं या 2 मुख्य कार्यांचा समावेश याच्यामध्ये होत असतो. जसं की सरकारी कर्मचाऱ्यांचं वेतन असेल, निवृत्ती वेतन असेल, सरकारी रोख्यांचं व्याज देणं असेल, या सर्व गोष्टी सरकारच्या वतीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला करावे लागतात. तसंच सरकारने जे परकीय व्यक्तींकडून, परकीय देशांकडून कर्ज घेतलं असेल ते देण्याचं कामसुद्धा आपल्याला रिझर्व्ह बँक करताना दिसते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही सरकारच्या वतीने अनेक निधी येण्याचं आणि अनेक ठिकाणी निधी देण्याचं कार्य करत असतं. तसंच सरकारचा सल्लागार म्हणजेच सरकारला अनेक आर्थिक सल्ले देण्याचं कामसुद्धा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला करावं लागतं. ज्यावेळेस सरकारला काही अडचणी आल्या, उदाहरणार्थ अंदाजपत्रक बनवण्यामध्ये अडचण आली किंवा वित्तीय धोरण ठरवण्यामध्ये अडचण आली, तर त्यावेळेस आर्थिक सल्ला देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही नेहमीच कार्य करत असते. त्याचबरोबर सरकारचा प्रतिनिधी म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला काम करावं लागतं. वर्ल्ड बँक आहे किंवा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आहे, अशा आर्थिक ज्या आंतरराष्ट्रीय संस्था आहेत अशा आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये सरकारचा प्रतिनिधी म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काम करत असते. अशा स्वरूपाचं सरकारची बँक म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला कार्य करावं लागतं. लक्षात घ्या, ज्यावेळेस सरकारला कमी मुदतीसाठी पैशाची गरज लागते त्यावेळेस सरकार काही रोखे विक्रीसाठी काढतं आणि मग हे रोखे विकले जावे म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हमी घेत असतं की तुमचे जे रोखे आहेत, सरकारी रोखे, हे आम्ही आमच्या जबाबदारीवरती विकू. नाहीच गेले तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच हे रोखे विकत घेतं आणि सरकारला कमी मुदतीसाठी कर्ज उपलब्ध करून देतं. अशा स्वरूपाची कार्य सरकारची बँक म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत असतं. पुढे आहे 3 नंबर, बँकांची बँक. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्व व्यापारी बँका, जसं की महाराष्ट्र बँक किंवा ICICI बँक असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, इतर ज्या काही बँका आहेत व्यापारी बँका, या सर्व बँकांची बँक म्हणून काम करत असतं. ज्या वेळेस या बँकांना अडचण येते त्यावेळेस रिझर्व्ह बँकेकडे मदत मागतात आणि मग रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही या व्यापारी बँकांच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवत असते. या व्यापारी बँकांना काही ठराविक निधी म्हणजे त्यांच्याकडे असलेला निधी रिझर्व्ह बँकेकडे राखीव ठेवावा लागतो. आता बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही व्यापारी बँकांची बँक आहे आणि म्हणून व्यापारी बँकांची खाती
ही रिझर्व्ह बँकेमध्ये असतात. मग रिझर्व्ह बँकेमध्ये जर का खातं असेल तर व्यापारी बँकांना थोड्या प्रमाणात का होईना परंतु आपल्याकडचा निधी पैसा हा मध्यवर्ती बँक म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे ठेवावा लागतो. आणि मग समजा काही अडचणी आल्या तर या निधीचा वापर करून ह्या अडचणी, व्यापारी बँकांच्या अडचणी ते सोडवत असते. रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना त्यांच्या योग्य हुंड्या वटवून आर्थिक सहाय्य करते. व्यापारी बँकांना कर्जाची आवश्यकता भासल्यास योग्य तारणाच्या बदल्यात कर्ज उपलब्ध करून देत असते. म्हणजे व्यापारी बँकांना जर का कधी पैसे लागले तर व्यापारी बँका काही विशिष्ट गोष्टी तारण ठेवून, रिझर्व्ह बँकेकडे तारण ठेवून त्याच्या बदल्यामध्ये पैसे घेऊ शकतात, कर्ज उपलब्ध करून घेऊ शकतात. अशा स्वरूपात व्यापारी बँकांची बँक म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काम करत असते. पुढे आहे 4 नंबर, परकीय चलनाचा सांभाळ करणं. आंतरराष्ट्रीय व्यापारातून जे काही परकीय चलन मिळालं असेल जसं की डॉलर किंवा येन किंवा पॉन्ड्स या स्वरूपासारखे जे काही परकीय चलन असतं हे परकीय चलन सांभाळण्याचं मुख्य कार्य हे मध्यवर्ती बँक म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत असते. परकीय चलनाबरोबरच त्या परकीय चलनाचा जो विनिमय दर आहे तो ठरवणं आणि तो नियंत्रित ठेवणं हे कामसुद्धा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला करावं लागतं. परकीय चलनाचे व्यवहार करत असताना त्या विनिमय दरामध्ये फार बदल होणार नाहीत याची काळजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया घेत असतं. यामध्ये बघा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये अनेक सदस्य देश आहेत. यांच्या चलनाची खरेदी विक्री करण्याचे कार्य रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला करावं लागते. जेवढ्या पण IM सारख्या संस्था आहेत, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसारख्या संस्था आहेत, त्याच्यामध्ये अनेक देश असतात आणि त्या अनेक देशांचे वेगवेगळे असे चलन असतात. हे चलन खरेदी करणं, विक्री करणं हे कार्यसुद्धा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच करत असतं. पुढे जाऊया आपण. 5 नंबर आहे पतपैशाचे नियंत्रण. पतपैसा म्हणजे काय? तर पतपैसा म्हणजे व्यापारी बँकांनी स्वतःच्या पतीवर निर्माण केलेला पैसा. जसं की चेक आहेत, DD आहेत, विनिमय पत्र आहेत. हे रिझर्व्ह बँकेने छापलेले नाही आहेत. हे व्यापारी बँकांनी त्यांच्या विश्वासावरती छापलेले आहेत. ज्या वेळेस असा पतपैसा अर्थव्यवस्थेत वाढतो त्यावेळेस तेजीची परिस्थिती येते, भाववाढ होते आणि बँकांकडे पैसा जास्त झाल्यामुळे महागाई वाढू लागते. याच्याऐवजी बँकांकडे पैसेच नसतील तर त्यावेळेस असा पतपैसा निर्माण होत नाही आणि मग काय होतं तर देश मंदीमध्ये जाऊ लागतो आणि विकास कुठेतरी कमी कमी होऊ लागतो. याऐवजी हा पतपैसा नियंत्रित ठेवून देशाचा विकास कसा करता येईल हे बघण्याचं काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत असतं. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्यापारी बँकेच्या पतनिर्मितीवरती कुठेतरी नियंत्रण ठेवण्याचं काम करतं. याच्यासाठी ते काही संख्यात्मक आणि गुणात्मक साधनांचा वापर करतं. संख्यात्मक साधनांमध्ये बँक दर किंवा खुल्या बाजारातील रोखे व्यवहार आणि रोकड निधीचे बदलते गुणोत्तर जसे की रोकड निधीचे गुणोत्तर CRR व संविधानिक रोखतेचे गुणोत्तर SLR इत्यादी साधनांचा समावेश असतो. बँक दर म्हणजे ज्या दराने बँका मध्यवर्ती बँकेकडून कर्ज घेतात. जर हा दर वाढवला तर कर्ज महाग होतं आणि म्हणून व्यापारी बँका कर्ज घेऊ शकत नाहीत. व्यापारी बँकाकडचा पैसा लिमिटेड होतो आणि मग पतपैसासुद्धा लिमिटेड होतो, नियंत्रित होतो. तसंच जर का हे CRR किंवा SLR यांचं प्रमाण वाढवलं म्हणजे जेवढा रोकड निधी व्यापारी बँकांना ठेवावा लागतो मध्यवर्ती बँकेकडे हे प्रमाण जर का वाढवलं तर व्यापारी बँकांचा पैसा मध्यवर्ती बँकेकडे पडून राहतो आणि म्हणून पतपैसा नियंत्रित होतो. अशा स्वरूपात संख्यात्मक साधनांचा वापर करून पतपैसा नियंत्रित करता येतो. याच्याऐवजी काही गुणात्मक साधनं पण आहेत. गुणात्मक साधनांमध्ये कर्ज व तारण यांच्यातील गाळ्याचे नियमन केले जातं किंवा कर्जाचं नियंत्रित वाटपच करायला लावलं जातं किंवा नैतिक मनधरणी केली जाते. अगदी कधीकधी कायदेशीर सल्ला पण दिला जातो आणि असा सल्ला जर का व्यापारी बँकांनी ऐकला नाही तर मध्यवर्ती बँक त्यांच्यावरती कारवाईसुद्धा करते आणि मग पतपैसा नियंत्रित कसा ठेवता येईल याच्यासाठी प्रयत्न करते. पतपैशावरती नियंत्रण ठेवणं हे मध्यवर्ती बँकेचं प्रमुख कार्य असलेलं सुद्धा आपल्याला म्हणता येईल.
पुढे जाऊया आपण. पुढे आहे 6 नंबर, आकडेवारी गोळा करणे व प्रसिद्धी करणे. म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातील आकडेवारी जमा करण्याचं काम आणि ती मासिकामधून छापून प्रसिद्ध करण्याचं काम ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत असते. आता बघा, यामध्ये बँकिंग आणि अर्थव्यवस्थेच्या इतर वित्तीय क्षेत्रांचा संबंध असतो. जसं की कृषीमध्ये झालेला बदल असेल किंवा आयात निर्यातीत झालेला बदल असेल, उद्योगात झालेला बदल असेल किंवा अगदी परकीय चलनामध्ये काही बदल झाले असतील, तर या स्वरूपातली सर्व आकडेवारी जमा करायची आणि ती प्रसिद्ध करायची हे काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत असतं. पुढे जाऊया 7 नंबर. 7 नंबर आहे विकासाभिमुख आणि प्रोत्साहनात्मक कार्य करणं. रिझर्व्ह बँक शहरी आणि ग्रामीण भागात बँक व्यवसायाला चालना कशी मिळेल याच्यासाठी प्रयत्न करत असतं. ते देशातील विविध क्षेत्रांना अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असतं. जसं की कृषीला सहाय्य करण्यासाठी नाबार्ड सारखी संस्था आहे किंवा औद्योगिक क्षेत्राला सहाय्य करण्यासाठी IDBI सारखी संस्था आहे. निर्यात आयात उद्योगांना सहाय्य करण्यासाठी एक्झिम म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया अशी संस्था आहेत. अशा संस्थेच्या निर्मितीमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा खूप मोठा हात आहे आणि यांच्यानुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काही निधी उभारते आणि ती कृषी, उद्योग, आयात निर्यात अशा संस्थांना देते, जेणेकरून देशाचा विकास चांगल्या पद्धतीने होईल आणि या क्षेत्रांना प्रोत्साहन मिळेल. अशा स्वरूपाचं कामसुद्धा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला करावं लागतं. शेवटचं आहे 8 नंबर, इतर कार्य. इतर कार्यांमध्ये जी काही राहिलेली कार्य आहेत यांचा समावेश होतो. जसं की समजा 2 व्यापारी बँकांमध्ये काही आर्थिक मतभेद झाले, तर हे आर्थिक मतभेद सोडवण्याचं काम म्हणजेच निरसन केंद्राचं काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत असतं. कधीकधी एखाद्या बँकेला काही अडचण आली, बँक बुडत असेल, तर त्यावेळेस अशा बँकेला कर्ज देऊन बँक पुन्हा उभी करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मदत करत असतं. सरकारला अंदाजपत्रक बनवताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सल्ला देत असतं. अनेक योजना असतील, ज्या योजनांची अंमलबजावणी कशी करायची, निधी कसा उपलब्ध करून द्यायचा, याच्यासाठी सरकारला मदत करण्याचं काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत असतं. यावरून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही नफा मिळवण्यासाठी निर्माण झाली नाही आहे, तर तिचं मुख्य उद्दिष्ट हे देशाचा आर्थिक विकास करणं आणि देशाचं स्थैर्य ठेवणं हे आहे, हे आपल्याला कळतं. लक्षात घ्या, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये सामान्य व्यक्तीची कोणत्याही स्वरूपाची खाती नसतात. सामान्य व्यक्तीचं खातं हे व्यापारी बँकेमध्ये असतं, पण व्यापारी बँका आणि सरकार यांचीच खाती फक्त रिझर्व्ह बँकेमध्ये असतात आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही सरकारला मदत करणारी, व्यापारी बँकांना मदत करणारी आणि देशाचा विकास साध्य करणारी यासाठी निर्माण करण्यात आलेली संस्था आहे. मला वाटतं हा भाग तुम्हाला कळाला असेल. जर हा भाग आवडला असेल तर या भागाला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन हा पर्याय निवडा, म्हणजे भविष्यात येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम कळतील. ठीक आहे मित्रांनो, हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला काही शंका असतील तर त्यासुद्धा तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. ओके, बाय बाय.